असताना प्रत्येकाच्या आयुष्यात या क्षण यावा तो वाटतो, पण क्वचित भाग्यवानालाच हे घडतं. आणि तुम्ही किती भाग्यवान आहेत सांगावं. 144 वर्षातनं येणारा पर्व काळ, त्या पर्व काळामध्ये तुम्ही गंगासागर, जगन्नाथपुरी, नेपाळ, काशी, अयोध्या, प्रयाग, चित्रकूट, उज्जैन, ओंकारेश्वर किती तीर्थ करून आला. आणि ह्या तीर्थाचं गणित आज आपण या ठिकाणी पारणं भेटलं म्हणतो. आणि योग असा आहे एकादशीचा योग. शेवटी त्याच्या मनात आहे तसं करून घेतो तो. आपण आत्ताच करून काल पोचायचं, परवा पोचायचा प्रयत्न केला, पण त्याला पोचवायचं होतं आज. आणि आज आपण पोचलो. सगळ्यांनी पंढरीनाथाचं चंद्रभागेचं स्नान झालं, पंढरीनाथाचं दर्शन झालं. काल आपण रात्री चिंतन करताना सांगितलं होतं पंढरपूरला काय यावं, पंढरपूर म्हणजे काय. ज्याला गोकुळ वृंदावन मथुरेला जाता येत नाही त्याने पंढरपूरला आलं तर गोकुळ वृंदावन मथुरेची यात्रा करतात. आणि इथं आल्यानंतर सगळ्यात स्वस्तातलं दैवत. आणि याला शेंद्र हेंद्र काय काय लागत नाही, नवास बोलावं लागत नाही, काय काय काय. फक्त त्याच्यावर भरोसा ठेवायचा आणि कामाला लागायचं. असा असणारा हा पंढरीचा पांडुरंग. या पंढरीच्या पांडुरंगाची पहिली वारी ही भगवान सदाशिवानच केली बरं का. तोही वारकरी आहे, शंकर पंढरीचा वारकरी आहे. आणि पहिल्यांदा वारीची सुरुवात त्यांनी केली म्हणून ह्या पांडुरंगाने त्याला डोक्यावर घेतलं. कधी तुम्ही पंढरीची मूर्ती बघितली ना, तर डोक्यावर पिंड आहे, एकमेव मूर्ती आहे. म्हणजे महादेवालाच डोक्यावर घेतलं, कारण तिथनं वारीची परंपरा असं असणार हे तीर्थक्षेत्र. काल आपण